गणपति उत्सव महाराष्ट्र खासकर तटीय कोंकण क्षेत्र में सबसे बड़े त्योहारों में से एक है। एमएसआरटीसी ने पहले मुंबई, ठाणे और पालघर खंडों से त्योहारों को देखते हुए 3 सितंबर से 7 सितंबर के बीच 5000 अतिरिक्त गणपति स्पेशल बसें चलाने की योजना बनाई थी। गणपति उत्सव के बीच आज महाराष्ट्र राज्य सड़क परिवहन निगम के कर्मचारियों के बेमियादी हड़ताल पर चले जाने के बाद परिवहन व्यवस्था पूरी तरह से चरमरा गई है। रोडवेज बसों के पहिए थमे हैं, जिससे यात्रियों को गंतव्य तक पहुंचने के लिए खासी परेशानी उठानी पड़ रही है। नमस्कार, आप देख रहे हैं डीसी न्यूज इंडिया और मैं हूं मनिंदर प्रताप सिंह। आम्ही राज्य परिवहन कर्मचारी नेहमी करता राज्य शासनाच्या वेतनाप्रमाणे आमची वेतन मागणी आहे। वेळोवेळी शासनाला निवेदन दिले, वेळोवेळी आंदोलन केले। प्रवाशांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत। राज्य शासनाच्या 100% योजना आम्ही सामान्य प्रवाशांपर्यंत पोहोचवतो, परंतु एसटी कर्मचारी नेहमी करता पगारापासून वंचित आहे। वेळोवेळी पगार न होणं, वेळोवेळी आमचे डीए न भेटणं, आम्हाला आमची अशी मागणी आहे की राज्य कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला वेतन भेटावं, यासाठी नेहमी करता आम्ही आंदोलन करत आहोत। गणेश उत्सव से पहले महाराष्ट्र राज्य सड़क परिवहन निगम के कर्मियों ने अपनी मांगों को लेकर हड़ताल पर जाने का ऐलान कर दिया है। वेतन, नई बसें उपलब्ध कराने, नियमित समय में बस सेवाएं जारी रखने सहित विभिन्न लंबित मांगों को लेकर कर्मचारी हड़ताल पर है। हड़ताल के कारण राज्य के कई हिस्सों में बस सेवाएं प्रभावित है, जिससे यात्रियों को खासी दिक्कतों का सामना पड़ रहा है। उद्यापासूनच्या धरणे आंदोलनामध्ये राज्यातले बहुसंख्य कर्मचारी सहभागी होणार आहेत। तेव्हा आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना माझा आग्रहाची विनंती आहे की एसटी कामगारांच्या न्याय्य प्रश्नावरती तातडीने बैठक होऊन त्यांच्या राज्य सरकारच्या वेतनाचा प्रश्न निकाली काढावा, अन्यथा संघर्ष अटळा। 11 ट्रेड यूनियनों की कार्य समिति द्वारा मध्य रात्रि से शुरू की गई हड़ताल के कारण सरकारी निगम संचालित बस सेवा पूरी तरह से ठप है। 250 डिपो में से 35 डिपो में बस सेवा चरमरा गई है। पिछले महीने राज्य सरकार से बातचीत विफल होने के बाद कर्मचारी अपनी मांगों को लेकर आंदोलित हैं। वेतन संबंधी मुद्दों को लेकर आज उन्होंने हड़ताल का ऐलान किया है। एमएसआरटीसी के प्रवक्ता से मिली जानकारी के अनुसार मुंबई खंड बस सेवाएं प्रभावित नहीं हुई है, लेकिन पड़ोसी ठाणे खंड में यह आंशिक रूप से प्रभावित है। अकोला, अमरावती, अहमदनगर, बुल्ढाना, जालना आदि जिलों में कमोबेश यही तस्वीर देखने को मिल रही है, जिसके कारण सभी बसें स्टैंड पर खड़ी है और यात्री परेशान हो रहे हैं। अकोला एससी बस स्टैंड पर सुबह 6 बजे से ही कर्मचारी हड़ताल पर है। अमरावती जिले में भी यही हाल है। शहर के बस स्टैंड समेत जिले के सभी एससी स्टैंड पर सुबह से ही बंद रखा गया है। मुंबई खंड के सभी डिपो में बस सेवा सुचारू जारी है। हालांकि ठाणे के कल्याण विट्ठलवाड़ी में बस सेवा पूरी तरह से ठप देखी जा रही है। पूर्वी महाराष्ट्र के विदर्भ क्षेत्र में अगर छोड़ दें तो पुणे और नासिक जिलों में डिपो पूरी तरह से बंद है। मी बुलढाणा आगार येथे वाहक म्हणून कार्यरत आहे आणि माझे एकच मागणी आहे, एकच म्हणणं आहे सरकारला की सरकारने जे लाडक्या बहिणींना जी योजना दिली आहे, आम्ही पण त्यातीलच बहिणी आहे सरकारच्या, पण आम्ही महिला वाहक आहे। त्यांच्या लाडक्या बहिणींना ने-आण करण्याच्या किंवा त्यांनी काढलेल्या पूर्णपणे ज्याही योजना काढलेल्या आहे त्या पूर्णपणे फॉलो करतोय आणि पूर्णपणे रात्रंदिवस लेकरबाळ सोडून रस्त्यावर कामधंदा करतोय। आम्हालाही घरदार, लेकरबाळ, परिवार आहे, याचा राज्य सरकारने थोडा तरी विचार करावा आणि या राज्याचे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब हे खूप संवेदनशील मुख्यमंत्री आहेत आणि ते पूर्णपणे जनतेचा विचार करतात किंवा महिला वर्गाचा जास्तीत जास्त विचार करतात। त्यातीलच आम्ही एक महिला आहे आणि आमचा पण त्यांनी असा याच परीने विचार करावा आणि त्यांनी काढलेल्या पूर्ण योजनांचा आम्ही आणखी भरभरून त्यांना प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करू किंवा जे आमच्याकडनं होईल त्या परीने आम्ही आणखी काम करण्याचा प्रयत्न करू, पण त्यांनी आमच्याही परिवाराचा किंवा आमचा बहिणी म्हणून एक विचार करावा, हीच आमची अपेक्षा आहे। बुलढाणा विभागाचा विभागीय सचिव या नात्याने आज जे आम्ही आंदोलन छेडलं आहे, हे आंदोलन आज नाही तर मागील 9 महिन्याला 9 तारखेला आणि 10 तारखेला मुंबईमधील आझाद मैदानावर अधिवेशन काळामध्ये जे धरणे आंदोलन केलं त्यापासून आमची सुरुवात झालेली आहे आणि या आंदोलनाची सुरुवात आम्ही आज बुलढाणा आगार विभाग यामध्ये सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये सुरुवातीला आम्ही घंटानाद, थाळीवाज, गेटवरती चर्चा या सर्व आंदोलन करून आज 20 ऑगस्टला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जी मीटिंग ठेवलेली होती त्या मीटिंगमध्ये काहीही फळ आम्हाला कर्मचाऱ्यांना मिळालेले नाहीये आणि या भूमीवर आम्ही आज जे 3 तारखेला
जे आंदोलन ठेवलेलं होतं, धरणे आंदोलन, तीव्र स्वरूपाचे धरणे आंदोलन, त्यामध्ये आज बुलढाणा विभागातील सर्व कर्मचारी सामील झालेले आहेत. त्या अर्थाने मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या या प्रमुख मागण्याकरता, आमची प्रमुख मागणी ही आहे की राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला पगार मिळाला पाहिजेत आणि तो आमच्या हक्काचा आहे आणि तो आम्हाला द्यावा. बुलढाणा विभाग सोडून बुलढाणा विभागामध्ये सुद्धा चालूच आहे, पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज सुद्धा हीच परिस्थिती एस टी महामंडळाने दाखवून दिलेली आहे. त्याकरता माझे माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की आमच्या एस टी कामगारांचे लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावावे. जसे आपण आज लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे, त्याप्रमाणे आमची लाडकी लाल परी या योजनेअंतर्गत समस्त आमच्या एस टी कामगारांना राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे पगार द्यावा व मागील राहिलेली थकबाकी आम्हाला एक रकमी देण्यात यावी. यामध्ये बुलढाणा विभागातील संपूर्ण बसेस बंद आहेत आणि सोबतच ज्या वर्कशॉप आणि विभागीय कार्यालय या ठिकाणचे जे काही कार्यालयीन कर्मचारी आहेत त्यांनी सुद्धा या धरणे आंदोलनामध्ये स्वयंस्फूर्तीनं सहभाग घेतलेला आहे. बुलढाणा आगाराचा जर विचार केला तर बुलढाणा आगारातील 500 पर्यंतचे कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. बुलढाणा विभागातील विचार जर केला तर बुलढाणा विभागीय कार्यालय, बुलढाणा विभागीय कार्यशाळा, बुलढाणा आगार, मलकापूर आगार, मेहकर आगार, चिखली आगार, खामगाव आगार, जळगाव जामोद आगार आणि सोबतच शेगाव आगार सुद्धा या ठिकाणी या आंदोलनामध्ये स्वयंस्फूर्तीनं 100% कर्मचारी धरणे आंदोलनामध्ये उतरलेले आहेत. 7 सितंबर से शुरू होने वाले 10 दिवसीय उत्सव के दौरान हर साल लाखों लोग मुंबई से कोंकण के लिए यात्रा करते हैं। निवासियों ने कोंकण जाने के लिए करीब 300 गणपति स्पेशल ट्रेन चलाने की मांग रखी थी। भारतीय रेलवे ने इसे स्वीकार करते हुए 342 ट्रेनों की सौगात दी है, लेकिन रोडवेज बसों की हड़ताल ने यात्रियों को काफ़ी परेशानी में डाल दिया है। देखना ये है कि सरकार कब तक इस समस्या का समाधान कर पाती है। रुकते हैं एक विराम के लिए, तब तक आप बने रहिए DC न्यूज़ इंडिया के साथ।